सद्गुरु सर्वतो पातुमां सदा। भगवान पतंजलींनी 17व्या शतकात योगासाठी पतंजलींची योगसूत्र जी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये 195 सूत्र आहेत, 4 पाद आहेत, समाधीपाद, साधनापाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद। पतंजलींच्या आधी जो योग सांगितला गेला तो स्वामी स्वात्मारामांनी सांगितला 15व्या शतकामध्ये। हठयोग प्रदीपिका नावाचा त्यांचा ग्रंथ खूप फेमस आहे। आणि त्याच्यानंतर 17व्या शतकामध्ये घेरंड ऋषींनी राजा चंडकपालीला जो सांगितला त्यांच्यामधला जो संवाद आहे तो घेरंड संहिता म्हणून हा योगाचा एक मूलभूत ग्रंथ आहे। म्हणजे हठयोग प्रदीपिका, त्याच्यानंतर घेरंड संहिता आणि पतंजली योगसूत्रे ही 3 योग या विषयांची मूलभूत जी ग्रंथ आहेत। तर यांनी स्वात्मारामांनी काय सांगितलं? चतुरंग योग सांगितला, मुद्रा, आसन, प्राणायाम आणि नादानुसंधान। त्याच्यामध्ये त्यांनी मुद्राला खूप महत्त्व दिलं। त्याच्यानंतर आसनं त्यांनी 16 आसनं सांगितली। त्याच्यानंतर अष्टकुंभक सांगितला, प्राणायाम म्हणजे कुंभक, हठयोग प्रदीपिका आणि घेरंड संहिता या दोन्ही ग्रंथांच्या सांगण्यानुसार प्राणायाम जिथे आपण म्हणतो तिथे नेसेसरीली कुंभक येतो। आता वास्तविकतः आपण प्राणायाम, आपण श्वास घेतो हे आपलं इनव्हॉलेंटरी आहे, सहज होतं। पण आपल्याला ह्या योग ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपण जाणीवपूर्वक श्वास घेणं आणि घेतो आणि सोडतो, जाणीवपूर्वक ज्यावेळेला केलं जातं त्यावेळेला तो प्राणायामाचा आयाम होतो। प्राणजया मनोजया। प्राणावर जर तुम्हाला जर मनावर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला नेसेसरीली प्राणावर विजय मिळवला पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे। आता प्राण आपण सर्वसाधारणतः एका मिनिटामध्ये 12 ते 14 वेळा आपण श्वास घेतो आणि सोडतो। श्वास प्रश्वास ही जी क्रिया आहे ती एका मिनिटामध्ये 12 ते 14 वेळा केली जाते। पण आता आपण सकाळी ओंकार म्हणतो, तो ओंकारामध्ये किती आपण 20 सेकंदापर्यंत अगदी सहज, काही जण 30-40 सेकंद सुद्धा ओंकार म्हणतात। म्हणजे मग काय होतं, तो आपण ही जी प्राणायामाची जी आपण जी हे प्राणायामाची व्याख्या काय दिली आहे पतंजलींनी, तस्मिन् सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेद प्राणायाम। म्हणजे प्राणायाम म्हणजे काय, तुमची नॉर्मल जी श्वास घेणं आणि सोडणं ही जी तुमची जी क्रिया असते एका मिनिटामध्ये 12 ते 14 वेळा आपण तिच्यामध्ये बदल करणं, त्याचा विच्छेद करणं। म्हणूनच रामदेव बाबाजींनी, परमपूज्य रामदेव बाबाजी म्हणतात की कपालभाती सुद्धा हा एक प्राणायामाचा प्रकार आहे। वास्तविकता कपालभाती ही एक शुद्धिक्रिया आहे। या 2 ग्रंथांनुसार कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे। आता तर कपालभातीचे आपल्याला सगळ्यांना फायदे माहितीच आहेत। तर आपण आता यमनियम महत्वाचा जो अष्टांग योग पतंजलींनी सांगितला तर त्याच्यामध्ये यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही 8 अंग सांगितलेली आहे। आता अंतरंग योग कुठे सुरू होतो तर तो धारणेपासून सुरू होतो। प्रत्याहार हा त्यातला ब्रिज आहे, तिथला दुवा आहे। अंतरंग योग आणि बहिरंग योग याच्यावर तर हल्ली काही लोक एकदम ध्यान करतात। वास्तविकतः यमनियम पाळणं फार आवश्यक आहे। पतंजलीने जे सांगितले, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यम। हे यम, अहिंसा म्हणजे कशी, तर मनाने करायची हिंसा, नुसतीच शारीरिक तर करतोच आपण, वाणीनेही अहिंसा करायची। हे इतकं व्रत हे महत्वाचं आहे, खूप महत्त्वपूर्ण व्रत आहे अहिंसेचं। दुसऱ्याबद्दल विचार करताना वाईट विचार करायचा नाही, अहिंसक विचार करायचा नाही, हे फार महत्वाचं आहे। सत्य म्हणजे जरी त्रिकालाबाधित सत्य असलं तरी
आपल्याला माहिती आहे, सत्य ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात अप्रियम, बरे सत्य बोलावे. म्हणजे सत्याने वागणं, सत्याचा पाठपुरावा करत सतत राहणं. अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे दुसऱ्याची वस्तू घ्यायची नाही, दुसऱ्याच्या स्त्रीवरही वाईट नजर टाकायची नाही. अस्तेय, अपरिग्रह म्हणजे जेवढं काय आपल्याला जेवढं हवं तेवढंच जमवायचं. आपण आता पाहतो पाश्चात्याचं अंधानुकरण करतो, आपण फॉलो करतो त्याला, आणि फक्त भौतिक जगामध्ये आपण आपला भौतिक जगातली माया जमा करण्याचा प्रयत्न करतो. आणि ब्रह्मचर्य म्हणजे जसं हे आहे काय, ब्रह्मचर्य म्हणजे आपण ब्रह्मचर्य पाळतोच मनाने. ब्रह्मचर्यामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की मर्यादित तुम्ही सर्व गोष्टी उपभोग घेतला पाहिजे. तर हे झाले यम. आता नियमांच्या बाबतीत काय, शौच, संतोष, शौच शुद्धता, शारीरिक आणि मानसिक शुद्धता. शौच, संतोष, तप. संतोष हे आहे, संतोषी राहणं हे फार महत्वाचं आहे. शौच, संतोष, तप, शारीरिक तप, मानसिक तप. परिस्थिती कितीही विरुद्ध गेली तरी आपण जे धैर्य दाखवतो, धैर्याने आपण डटे राहतो. आपण म्हणतो कितीही परिस्थिती राहील, विरुद्ध गेली तरी मी ते करणारच एकदा ठरवल्यानंतर. तर ते महत्वाचे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय तर आहेच. स्वाध्याय आपण इथे सगळेजण मुद्दाम स्वाध्यायासाठीच आलेलो आहोत. स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, सर्व जे काय आहे ते ईश्वरार्पण वस्तू करून आपण ईश्वराला अर्पण करून आपण करायचं. म्हणजे कर्तेपणाचा भाव येत नाही. आणि कर्तेपणाचा भाव नसला की म्हणजे जे योगाची जी व्याख्या आहे, योगस्थ गुरुकर्माणि संग त्यक्त्वा धनंजय सिद्धयो समोद्भूत्वा समत्वं योग उच्यते. समत्व, बॅलन्स राहणं कायम. एकदा आपण मनाने जर शांत असलो तर आपली बुद्धी काम करते. जर मन चलबिचल असेल तर आपले निर्णय घेतले जात नाहीत व्यवस्थित. बुद्धी, निश्चयात्मक बुद्धी, निर्णय घेण्याचं काम बुद्धी करते. मन मेमरी साठवून ठेवतो आपण. जन्माला आल्यापासून जे आपल्याला नाव मिळतं तेव्हापासून जी आपली ही स्मृती असते मन. तर त्या दृष्टीने मन, चित्त, वृत्ती. आता चित्त म्हणजेच मन, पण चित्ताची ही जी कन्सेप्ट आहे जास्त ब्रॉडर आहे, रेकॉर्डर आहे हा. चित्त म्हणजे जे काय आपल्याला येतं ते आपण साठवून ठेवत असतो. चित्ताची कन्सेप्ट ही थोडी मोठी आहे. आणि तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे झालं. आता क्रियायोगामध्ये पतंजलीने हेच सांगितलंय, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. म्हणजे आपण जे भगवद्गीतेचं या 3 शब्दामध्ये कर्मयोग, तप म्हणजे काय, कर्मयोग. तप, स्वाध्याय म्हणजे काय, ज्ञानयोग. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे काय, तर भक्तियोग. या फक्त एका सूत्रामध्ये, क्रियायोगाचं हे खरं सूत्र आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण संपूर्ण भगवद्गीतेचा जो महत्त्वाचे जे योग सांगितलेले आहेत, 3 योग, भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग, आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. तर आता अंतरंग योगाच्या बाबतीत आपण आसनाचं काय, आसनाचं आपल्याला सर्वांना 3 आसनाची महत्त्वाची सूत्र आहेत. महत्वाची सूत्र कुठली, तर स्थिर सुखम आसनम, प्रयत्न शैथिल्याम अनंत समापत्तीभ्याम आणि ततो द्वंद्वानविघातम. आसन कसं करायचं, तर ते स्थिर असलं पाहिजे, सुखकारक असलं पाहिजे. सुरुवातीला आसनं करताना आपल्याला जाणवेल, थोडासा ताण जाणवेल, पण नंतर काही दिवसांनी आपल्याला त्याच्यामध्ये इतकं प्रावीण्य मिळवत आलं पाहिजे की ते सहज झालं पाहिजे, ते सुखकारक झालं पाहिजे आणि आनंददायक झालं पाहिजे.
नंतर प्रयत्न शैथिल्याम अनंत समापत्तीभ्याम, प्रयत्नांची शिथिलता झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी अचीव करायच्या असतात त्या मिळतात. आणि ततो द्वंद्वानभिघाता म्हणजे काय तर द्वंद्व जे तुमचं शरीर आणि मन याच्यामध्ये एकरूपता आली पाहिजे. योग म्हणजे इट इज नॉट वर्कआउट, इट इज वर्क विदिन. मनाचा अभ्यास आहे योग, शारीरिक योग नाही आहे. काही वर्षांपूर्वी काही योग गुरु फक्त शारीरिक योगासनं करून घ्यायचे. नंतर मात्र परमपूज्य रामदेव बाबाजींनी आसनं, त्याच्यामध्ये आसनाबरोबर प्राणायामाचे किती महत्त्व आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जे पंचकोश आहे त्या पंचकोशामधल्या महत्त्वाची जी प्राणमय कोश आणि मनोमय कोश, प्राणायाम जो आहे तो प्राणमय कोशापर्यंत जातो आणि मनोमय कोशापर्यंत पण जातो. त्याचं कारण मनाचा आणि प्राणाचा खूप महत्त्वाचा संबंध आहे. नाहीतर अन्नमय कोशापर्यंतच फक्त आसनं केली जायची. दृढत्व येतं आसनांनी, बरोबर आहे. आसनेन रजोवंती, गुरु गोरक्षनाथ काय म्हणतात, आसनांमुळे हे होतं म्हणजे रोग नाहीसे होतात. प्राणायामा पातकम, तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुमची जी पातक आहे, तुमची जाणते अजाणतेपणी झालेली तुमची जी चुकीची कर्तव्य आहे, जी चुकीची कामं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता. प्राणायामा पातकम, आसनांमुळे दृढत्व येतं निश्चित. प्राणायामामुळं हलकेपणा येतो. प्राणायामामुळं तुमची झोप कमी होते. ज्यांना झोप कमी करायची असेल त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी जरूर प्राणायाम करावा. प्राणायामामुळं तुमची झोप निश्चित कमी होते. आता प्राणायाम आपण केला की तो प्राणमय कोशावरही परिणाम करतो आणि मनोमय कोशावरही परिणाम करतो. जग का महत्वाचा, तर जग महत्वाचा असं कारण आहे की तो जग मनोमय कोशावर परिणाम करतो. मनोमय कोश हा आतला कोश आहे. आधी अन्नमय कोश, मग प्राणमय कोश, मग मनोमय कोश, मग विज्ञानमय कोश आणि मग आनंदमय कोश. ही पंचकोश जे आहेत आपल्या शरीरातले. तर प्राणायाम त्यामुळे महत्वाचा आहे. बरं, प्राणायामापेक्षा ध्यान का महत्वाचं, तर ते आणखीन आतल्या कोशांवर परिणाम करतं. आता अंतरंग योग आणि बहिरंग योग ह्याच्यामध्ये धारणा फार महत्वाची आहे. धारणा सूच योग्यता मनसा. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या मनाची धारणा करता तसे तुम्ही न कळत बनत जाता. तुमच्या मनामध्ये जे विचार येतात, वारंवार विचार येतात, ते विचार तुम्हाला नंतर कृती करायला भाग पाडतात. आणि म्हणून धारणा फार महत्वाची आहे. आणि आपण जशी धारणा करतो, धारणेनंतरच मग ध्यान आणि समाधी आहे. देशबद्ध चित्तस्य धारणा. धारणेमध्ये काय, एक कुठला तरी विषय, देश म्हणजे इथे देश या शब्दाचा अर्थ विषय आहे. एका कुठल्या तरी विषयाशी बद्दल आपण कॉन्सन्ट्रेट करायचं, धारणा करायची. आता काय आहे धारणा, लोक काय करतात, लोक ठीक आहे आसनं करतात, प्राणायाम करतात, पण पुढे ध्यानाच्या बाबतीमध्ये लोकांची प्रगती का कमी होते, कारण ते धारणेमध्येच अडकतात. म्हणजे धारणा जी असते किंवा ती धारणा शिकवता येते बरं का आपल्याला, की तू एक ठराविक वेळेला बस, एका ठिकाणी बस, एक आसन घे आणि ठराविक वेळ तू एक कुठलं तरी आलंबन घे. म्हणजे मग तू काय कर, तू जप कर, तू श्वासावर ध्यान कर. हे एक आलंबन झालं, हे शिकवता येतं धारणा. पण वास्तविकतः लोकांच्या मनामध्ये काय असतं, मी बसलो ध्यानाला बरं का, माझ्या मनातले विचार बंद व्हायला पाहिजे. तसं होत नाही, अजिबात होत नाही. असं जर कोणी म्हणत असेल की मी ध्यान करतो आणि मी ध्यानाला बसतो आणि माझ्या मनात विचारच नसतात, अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला या ध्यानाबद्दलच्या आपल्या मनामधल्या मिसकन्सेप्शन्स आहेत की कारण लोक कंटाळतात, डिस्कूड होऊन जातात आणि सोडून देतात, ध्यान करत नाही. का, कारण त्यांच्या मनामध्ये अशी संकल्पना असते, त्यांच्या मनामध्ये अशी आयडिया असते की ध्यानात मी बसलो की मी एकदम शांत झालं पाहिजे. होत नाही तसं. विचार येतातच. आपण
दिवसभरामध्ये 70 ते 80 हजार विचार करतो. स्वभावच आहे मनाचा विचार करणं, त्याच्यात गैर काहीच नाही, अजिबात चूक नाहीये. विचार हे येणार, पण ते विचार आपल्याला एका डायरेक्शननी देशबद्ध चित्तस्य धारणा, एका ठराविक विषयावर तुम्ही राम नाम जर घेत असला, फक्त राम 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 म्हणत तुमची वृत्ती, तुमचं मन इतकं राममय होतं की तुम्ही त्याच्याबद्दल सोडून दुसरे मनात विचार येत नाही. पण त्याला खूप वेळ लागतो. निदान काही सुरुवातीला तरी 5-6 महिने आपण नेटाने केलं पाहिजे. आणि ध्यानाचे हे जे परिणाम आहेत हे खूप अफाट आहेत. प्राणायामापेक्षा सुद्धा ध्यान महत्वाचं आहे. 1/6 जर परिणाम आसनाचे असतील, आसनं केल्यामुळे तुमचे शरीर सुदृढ होत असेल, पण आपल्याला माहिती आहे शरीरावर फार प्रचंड जो आपला ताबा आहे तो आपल्या मनाचा आहे. म्हणूनच तर 70% जे रोग आहे ते सायकोसोमॅटिक आहे. आणि आता काय झालंय, आता प्रचंड चिंता वाढल्या, अपेक्षा वाढल्या, स्वतःकडनं, फॅमिलीकडनं आणि सगळ्यांकडनं. आपण एका रॅट रेसमध्ये आपण धावतो. मला हवे पण संपत नाहीये. आणि त्यामुळं लोकांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचे रोग होत आहेत. संपत नाहीये हवे, पण कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जर जी लोक मनातूनच स्वतः शांत असतात, फार अतिमहत्वाकांक्षी नसतात, त्यांना हे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे रोग होत नाहीत. शांतच असतात ते, फार आयुष्याकडनं फार अपेक्षाच नसतात. परंतु आता आपल्या या कॉम्पिटिशनच्या, कट थ्रो कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपण इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा करतो आणि त्याच्यामुळं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर सारखे रोग आपल्याला होतात. तर आता ध्यानामध्ये काय होतं, ध्यानामध्ये तुम्ही बसलात की तुम्ही स्वतःचं अवलोकन करायला लागता. ध्यानामध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये चांगले विचार पेरू शकता. हे फार महत्वाचं आहे ध्यानाचं. अबूला जे माउंट अबूला ब्रह्मकुमारीचं जे ध्यान केंद्र आहे तिथे हेच आहे. चांगल्या प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये सातत्यानं ते प्रोव्हाइड केले जातात. एकदा विचारून उपयोग नाही, त्याचा सातत्यानं पाठपुरावा करावा लागतो. आणि म्हणून रोज ध्यान करावं लागतं. ध्यान केल्यानंतर आपण स्वतःकडे बघायला लागतो त्रयस्थ पद्धतीने की माझ्यामध्ये काय कमी आहे, मला काय हवं आहे, हे आपल्याला जाणवायला लागतं. म्हणून आणि हे आपण दिवसभरामध्ये 21,600 वेळा श्वास घेतो. श्वास घेणं आणि सोडणं ह्याच्यामध्ये जी एक नॅचरल गॅप असते ती केवळ उभं होतो. तर त्यामुळे हा जो आपण श्वास घेणं आणि सोडणं, प्राणायामामध्ये आपण हेच करतो. दीर्घ श्वास घेतो, काही क्षण थांबतो आणि नंतर पुन्हा श्वास सोडतो. काही क्षण थांबायला शिकलं पाहिजे. जेवढा उथळ श्वास, आपल्याला सर्वांना माहिती आहे कुत्र्याचं किती जोरात तो श्वास घेत असतो, किती आयुष्य असतं, 12 वर्ष 15 वर्ष. आणि ह्याच्या उलट कासव किती दीर्घ खोलवर श्वास घेतं. एका मिनिटामध्ये 2 किंवा 3 वेळा श्वास घेतं. 150 वर्ष आयुष्य असतं. तर आपण प्राणायाम करतो तर आपल्यासाठी सुरुवातीला आपलं हे एम असलं पाहिजे दीर्घायुष्याचं. ठीक आहे, आत्मा परमात्मा कैवल्य प्राप्ती ही जरी योगाची खूप महत्वाची ध्येय असतील तरी सुरुवातीला आपल्या दृष्टीने दीर्घायुष्य असणं, शांत राहणं, शांत राहायला शिकणं, बॅलन्स राहणं हे फार महत्वाचं आहे. आणखी भगवद्गीतेमध्ये काय कृष्णांनी हे सांगितले, बुद्धियुक्तो जहातीय उभे सुकृत दुष्कृते तस्मात् उद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. योग कौशल्याने करायचा आहे, स्किलफुली करायचा आहे. आणि ज्या वेळेला आपण आपल्या शांत होतो, आपण त्यावेळेला आपण स्किल्स वापरतो. आपल्यामधली ऑप्शन्स आपल्या मनामध्ये अल्टरनेटिव्स काय आहेत ह्याचा आपण विचार करतो.
अल्टरनेटिव्हचा विचार करणं फार आवश्यक आहे. एक ठिकाणी आपल्याला डोकं तर आपलं फोडून घ्यायचं नाही आहे आयुष्यामध्ये. एके ठिकाणी आपल्याला संघर्ष करायला लागतो, आपण मार्ग बदलला पाहिजे. ही जी ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स आपल्याला नक्की सुचतात ज्या वेळेला आपण मन शांत असतं. मन शांत ठेवायचा योग हा एक खूप महत्वाचा योगामुळे होऊ शकतं. योगेन आत्मदर्शनम, योगेन आत्मदर्शनम, आपण आतमध्ये बघायला शिकतो. मनुष्यामध्ये जे काही कमी जास्त आहे ते जर त्यांनी प्रत्येकामध्येच काही गौरव वृत्ती आहेत, काही पांडव वृत्ती आहे, तर गौरव वृत्ती सोडून द्यायच्या, वाईट वृत्ती सोडून द्यायच्या आणि चांगल्या वृत्तींचा फोस्टर करायच्या, वाढवायच्या, त्या वृद्धिंगत करायच्या, त्या नरीश करायच्या. हे नराचा नारायण बनू शकतो. हे योगामध्ये सामर्थ्य आहे योगाचं. तुम्ही चांगल्या गोष्टींचं अनुकरण करा, चांगल्या गोष्टींचं फक्त अनुकरण करायचा प्रयत्न करा. तुम्ही आपोआप तसे बनत जा. हे फार महत्वाचं आहे. सुरुवातीला कुणीच तसा नसतो, पण हळूहळू चांगल्या गोष्टींची तुम्ही हे करा, काय करा, नक्कल करा. हवं तर चांगल्या गोष्टी तुम्ही नक्कीच तुमच्यामध्ये आणू शकाल. आता महर्षी पतंजलींनी चित्त प्रसादनाचे खूप छान 4 हे सांगितले, उपाय सांगितले. मैत्री, करुणा, मुदितोपेक्षाणा, सुख दुःख, पुण्य विषयाणा. म्हणजे काय, तर चांगल्या लोकांबद्दल सद्भाव ठेवणं, त्यांच्याशी मैत्री करणं. आयुष्यामध्ये आपल्याला खूप लोक असे भेटतात की खूप जबरदस्त यशस्वी होतात, तर त्यांच्याबद्दल मैत्रीचा भाव ठेवणं. जे आयुष्यामध्ये खूप लोक दुःखी असतात, आपल्याला दिसतं, आपल्याला आपण नेहमी त्यांच्या संपर्कात येतो, त्यांच्याबद्दल करुणा बाळगायची. आणि मुदिता म्हणजे काय, आनंद. यशस्वी लोकांबद्दल तुम्ही आनंद ठेवायचा, त्याच्याबद्दल आनंदी वृत्ती ठेवायची, द्वेष करायचा नाही, स्पर्धा करायची नाही. आणि जे लोक समाजामध्ये वाईट वृत्तीचे आहेत, जे खुशी वृत्तीचे आहेत, वाईट वृत्तीचे आहेत, ज्या आपल्याला वृत्ती पटत नाहीत, त्या वृत्तीची आपण उपेक्षा करायची, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. हे चित्तप्रसादनाचे जर आपण या 4 गोष्टी जर लक्षात ठेवल्या, मैत्री, करुणा, मुदितोपेक्षाणा, सुख दुःख, पुण्य विषयाणा, हे चित्तप्रसादनाचे खूप छान चांगले त्यांनी हे सांगितले, उपाय सांगितलेले आहेत. महर्षी पतंजलींनी योगाची डेफिनेशन केली आहे. योग चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्तीचा निरोध करायचा. वृत्ती या चांगल्याही असतात, क्लिष्ट असतात, अक्लिष्ट असतात. क्लिष्ट म्हणजे वाईट, अक्लिष्ट म्हणजे चांगल्या. चांगल्या आणि वाईट या वृत्ती येतातच. वृत्ती म्हणजे काय, व्हायब्रेशन्स, मनात येणारे विचार. तर याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये योगाची आणखीन एक डेफिनेशन केली आहे. योगेन आत्मदर्शन, आता आपण म्हटलं, पशुत्व आहे, देवत्व आहे. सतत केलेल्या आत्मदर्शना, सतत केलेल्या इंट्रोस्पेक्शननं आपल्यातलं पशुत्व कमी होतं, नराचा नारायण बनू शकतो. आता आपण धारणा याविषयी थोडंसं बोलू की धारणा किती महत्वाची आहे. तर त्याचबरोबर प्रत्याहार सुद्धा एक खूप अष्टांग योगातला महत्वाचा भाग आहे. प्रत्याहारामध्ये काय आहे की पंच ज्ञानेंद्रिय तुम्हाला सारखी माहिती देत असतात, ते त्यांचं कामच आहे. झोपेत सुद्धा तुम्हाला ती बऱ्याच वेळेला तुमच्या मनामध्ये ते विचार येत असतात, तुमच्या जुन्या स्मृती
येत असतात. तर हे प्रत्याहारामध्ये काय तर प्रतिहार, आपल्या मनामध्ये जे काय आपण बघतो लगेच आपल्याला वाटतं हे हवं आहे, ऐकतो आपल्याला त्याच्याबद्दल लगेच आपण त्याकडे आकर्षले जातो. तर प्रत्याहारामध्ये आपण हे बघायचं आहे की आपण अंतर्मुख होतो आणि अंतर्मुख ज्या वेळेला होतो त्यावेळेला बाहेरच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायला शिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि प्रत्याहारामुळं धैर्य निर्माण होतं. एकेका विचारासाठी मनुष्य काही त्यांनी संपूर्ण आपलं जीवन दिलेलं आहे एकेका विचारासाठी. तर प्रत्याहार खूप महत्त्वाचा आहे. आता आपण प्राणायामाबद्दल थोडंसं बोलूया. आपल्या सर्वांना काही लोक करत असतील प्राणायाम. तर सूर्यभेदन नावाचा जो सूर्यभेदन उज्जाई शीतली सितकारी तथा मूर्छा भ्रामरी अष्टकुंभका, म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे. सूर्यभेदन नावाचा जो प्राणायामाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. सूर्यभेदन करताना आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो, अंतर्कुंभक करतो आणि नंतर बाह्य रेचक करतो. तर हे करताना ज्या वेळेला उष्णता असते, ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, खूप उन्हाळा आहे, अशा वेळेला सूर्यभेदन हा प्राणायाम करायचा नाही. कारण त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते. ज्या लोकांना जंताचा त्रास होतो त्यांना सूर्यभेदन हा जो प्राणायाम आहे तो खूप उपयोगी आहे. शरीरामध्ये कृमी नष्ट होण्याची सूर्यभेदन या प्राणायामामध्ये शक्ती आहे. सूर्यभेदन कसा करायचा, ह्याच्यामध्ये नेसेसरीली चंद्रभेदन किंवा सूर्यभेदन करताना तुमच्या शरीरामध्ये खूप उष्णता निर्माण होते. आपण सकाळी पाहतो उजवी जी नाडी आहे पिंगला नाडी, त्या पिंगला नाडीमध्ये खूप उष्णता असते आणि त्या नाकपुडीने श्वास घेऊन आतमध्ये आपण त्याचं रोधन करतो, कुंभक करतो. त्यावेळेला शरीरामध्ये खूप उष्णता निर्माण होते. आणि ज्या आपण थंडीमध्ये आहोत, आपल्याला थंडीचा त्रास होतो, तर जरूर सूर्यभेदन करा. पण ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी अजिबात सूर्यभेदन करू नये. आता आपल्या शरीरामध्ये आपण बघतो 2 नाड्या आहेत, एक उष्ण नाडी आहे, एक थंड नाडी आहे. ज्या वेळेला आपल्याला शांतता हवी असते, ज्या वेळेला आपलं बीपी वाढलेलं असतं, त्यावेळेला आपण फक्त डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने जर श्वास सोडला, असं जर आपण 5 ते 10 मिनिटं केलं तर नक्की आपल्याला आपल्या शरीरातली उष्णता कमी होते, आपलं बीपी सुद्धा कमी होतं. पण ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करू नये. सर्वसाधारणतः आपण सूर्यभेदन वगैरे हे थोडे हाय लेवलचे थोडे प्राणायाम आहेत. काही दिवस आपण केल्यानंतरच ते आपण करतो, शिकवले जातात वास्तविकता. आता मुद्रा हा जो भाग आहे ना, मुदम ददाती ती मुद्रा, आनंद देणारी ती आहे मुद्रा. मुद्रा करताना तुम्ही आपल्याला सरांनी सांगितलं, आरतेकर सरांनी, त्याचे सुद्धा खूप चांगले इफेक्ट आहेत. पाऊण तास दिवसभरात गेल्या मुद्रा एक प्रकारची, ज्या रोगात वेगवेगळ्या मुद्रा आहेत, प्राणमुद्रा शरीरामध्ये, ही ज्ञानमुद्रा जी सुद्धा आहे ना ती खूप चांगली आणि खूप महत्त्वाची मुद्रा आहे. तुम्ही निश्चित शांत होता. तर मुद्रा जो आहे, प्राणायाम आहे. प्राणायामामध्ये अष्टकुंभक आहे, सूर्यभेदन आहे, उज्जाई आहे, शीतली आहे, सितकारी आहे. आता उन्हाळा आहे, सर्वसाधारणतः प्राणायाम केल्यानंतर शीतली हा प्राणायाम करावा. अत्यंत सोपा आहे, आपण केलेला आहे एकदा. फक्त जिभेचं वेटोळं करायचं आणि आत घ्यायचा श्वास, काही क्षण थांबायचं. पण त्यांनी शरीरामध्ये उष्णता कमी होते आणि तहान भूक याच्यावर सुद्धा आपण त्याच्यामुळे कंट्रोल करू शकतो. नाहीतर खूप लोकांना खूप खा सुटलेली असते, तर सकाळी आणि संध्याकाळी जर आपण शीतली केली तर निश्चित त्याचा चांगला परिणाम होतो. शरीरामध्ये शीतलता येते. आणि जर समजा आपण कपालभाती आणि जर
भस्त्रिका जर करत असू तर त्याच्यानंतर शीतली प्राणायाम करावा जरूर, म्हणजे शरीरातली उष्णता कमी होते. नाहीतर मग शरीरामधली उष्णता तशीच राहते. तर त्याच्यासाठी शीतली सुद्धा जरूर सांगितलेली आहे. ते बघूया. आपण चक्र ध्यान करताना मी सांगितलंय थोडं काही वेळेला. तर अपान वायू जो आहे तो मूलाधार चक्रामध्ये आहे. अपान वायूची जी गती आहे ती खाली जाणारी आहे, अधोगती आहे. त्याला आपल्याला वरती आणायचा असतो. प्राणायामामध्ये हे अपान वायू आणि प्राणवायूचं मिलन हे सुद्धा एक त्याचं उद्दिष्ट आहे. क्लेशांची निवृत्ती. प्राणायाम कशासाठी करायचा? क्लेशांची निवृत्ती. क्लेश म्हणजे काय? शारीरिक आणि मानसिक दुःख. क्लेशांची निवृत्ती सुद्धा प्राणायामामुळे होते. तर आता प्राणवायू जो आहे महत्वाचा तो आपल्या अनाहत चक्रामध्ये आहे, हृदयस्थानी आहे. तो रक्ताभिसरणाचं, रुद्राभिसरणाचं फार महत्वाचं काम करतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं अपान वायू जो आहे तो मूलाधार चक्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मणिपूर चक्रामध्ये जो आहे तो समान वायू आहे, अन्नपचनाचं तो काम करतो. त्याच्यानंतर स्वादिष्ठान चक्रामध्ये आहे तो व्यान वायू आहे. व्यान वायू संपूर्ण शरीराचं संचलन करतो, बॅलन्सिंग करतो आणि इव्हन खूप महत्वाचा आहे. तो जसा प्राणवायू महत्वाचा आहे तसा व्यान वायू सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर उदान वायू कंठस्थिते हा उदान वायू आहे. त्या उदान वायूमध्ये काय? सर्व आपल्या शरीरामधल्या मेंदूकडे जाणाऱ्या ज्या नाड्या आहेत ज्या विशुद्धी चक्रामध्ये उदान वायू आहे. आणि थायरॉइडचा ज्याला त्रास असतो त्याचा उदान वायू बिघडलेला असतो. आणि उदान वायूसाठी जय नावाची जी प्राणायामाची क्रिया आहे ती फार परिणामकारक आहे. ज्यांना थायरॉइडचा त्रास होतो त्यांना उज्जयीचा प्राणायाम सांगितला जातो. त्याचबरोबर उष्ट्रासन हेही सांगितलं जातं. उष्ट्रासन आपण आता आपल्याला वेळ नाही तर आपण पुढच्या वेळेला आसनही घेऊया. तर या आता आपण हे करतो काय करतो? कपालभाती करतो. कपालभातीचं सर्व रामदेव बाबाजी कपालभातीला इतकं प्रचंड महत्त्व देतात की त्यांच्याकडे काही कॅन्सरचे लोक येतात ट्रीटमेंटला. त्यांना ते दिवसभरात 5-5, 6-6 तास कपालभाती करायला लावतात. तो भाग वेगळा आहे, पण आपल्यासाठी तो फक्त माहितीसाठी म्हणून सांगतो. पण कपालभाती हा असा एक प्राणायाम म्हणा, शुद्धिक्रिया आहे असं म्हणा, की त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. एकतर तो श्वासाशी निगडित आहे म्हणून तो रेस्पिरेटरी सिस्टीमवर काम करतो. पोटाशी, कारण पोटाची हालचाल होते त्यामुळे अन्नपचन होतं, अग्नी प्रदीप्त होतो, भूक वाढते. त्याच्यानंतर उत्सर्गक्रियेशी तो कनेक्टेड आहे, कारण उत्सर्गक्रिया ओटीपोटाशी आहेत ना. ओटीपोटामध्ये ती सगळी इंद्रिय आहे, त्यामुळं त्याचं कार्य सुधारतं. आपण भस्त्रिकेबद्दल बोललेलोच आहोत. त्रिदोष संतुलन करायचं काम भस्त्रिकेमध्ये होतं. त्याच्यानंतर आपण पंचप्राण बघितले. प्राण आहे तो अनाहत चक्रात आहे, हृदयाजवळ आहे. अपान आहे तो मूलाधारमध्ये आहे. समान आहे तो मणिपूर चक्रामध्ये आहे. उदान आहे तो विशुद्धीमध्ये आहे. व्यान आहे तो सर्व शरीरभर पसरलेला आहे. तर प्राणाची गती आहे ती ऊर्ध्व गती आहे. अपानाची जी गती आहे तो मूलाधार चक्रामध्ये आहे, त्याची अधोगती आहे, डाऊन आहे. समान जो आहे वायू पोटामध्ये असलेला अन्नपचनाचा जो काम तो सर्क्युलेटरी त्याची मुवमेंट आहे, सर्क्युलेटरी मुवमेंट आहे. उदान वायू अप जातो आणि व्यान वायू तो आउटवर्ड आहे. आता एक महत्वाचं आहे, आपण जो श्वास घेतो तो प्राण नाही आहे. कारण श्वास हे व्हेइकल आहे. श्वास हे व्हेइकल आहे. आपल्या शरीरामध्ये जे पंचमहाभूत आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी
पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांनी जे आपलं शरीर बनलेलं आहे, श्वास आपल्या नाकामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जी तत्व आहेत, आकाश तत्व, पोकळी जी आहे, पोकळी जी आहे ती त्याच्यावर परिणाम करते. आपल्या मनावर जे संस्कार झालेले आहेत, शब्दरूपी संस्कार, ते त्याच्यावर परिणाम करतात श्वासावर. त्याच्यानंतर मग तुम्ही श्वास हा जसं पृथ्वी तत्व आहे, आपल्या शरीरात पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्व म्हणजे काय? हाडं, मांस, नख, हे पृथ्वी तत्व आपल्या शरीरात रिप्रेझेंट करतं. पृथ्वी तत्व, आकाश तत्व, वायू तत्व, शरीरात वायू आहे. आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा वायू आहे, त्याच्यामुळे ते रक्त फिरतं. तर वायूचं एवढं महत्व आहे. पोटामध्ये वायू आहे. सकाळी उठल्यानंतर आपण वायू आपल्याला काम करतो, आपल्या शरीरातलं सगळी उत्सर्गक्रिया जी आहे ती चांगल्या पद्धतीने करतो. तो वायूचं फार प्रचंड महत्व आहे. पृथ्वी, आप म्हणजे जल 70% आपल्या शरीरामध्ये, 65 ते 70% पाणी आहे, रक्त आहे. 5 ते 5.5 लिटर आपल्या शरीरामध्ये रक्त असतं. तर पाणी म्हणजे जलतत्व हे इतकं महत्वाचं आहे. घाम, लाळ, निरनिराळे स्त्राव असतात. एंडोक्राईन्स ग्लँडमधून जे काय निरनिराळे स्त्राव जे काय स्त्रवतात, त्याचा सुद्धा जलतत्वाशी संबंध आहे. आपला प्राणायाम हा एंडोक्राईन ग्लँड्सवर सुद्धा परिणाम करतो. आपण हे जे सप्तचक्राचं जे ध्यान करतो, तिथे प्रत्येक चक्राशी एंडोक्राईन ग्लँड कनेक्टेड आहे. ॲड्रिनालाईन ग्लँड जी आहे, मृग ग्रंथी जी आहे, ती स्वादिष्ठान चक्राच्या इथे आहे. त्याच्यानंतर पॅन्क्रियाज आहे, त्या समान वायू जिथे आपलं मणिपूर चक्र आहे तिथे कनेक्टेड आहे. थायमस ग्लँड हृदयाशी कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर इथे थायरॉइड ग्लँड्स आहेत, इथे पीनल ग्लँड आहेत, भ्रुकुटी चक्राचे इथे पीनल आणि पीनल ग्लँड आतमध्ये आहेत, पण त्या सुद्धा फार महत्वाचे आहेत. म्हणजे प्राणायामामुळं आपल्या या शरीरातल्या या ग्लँड सुद्धा उद्दीपित होतात, चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतात. हे वरवरचं शास्त्र नाही आहे, खूप त्याचा डीप त्याचा रूट आहे, डीप रूट आहे. आता आकाश तत्व म्हणजे काय? तर शब्द. आपण जे काय प्रार्थना करतो, आपण जे काय श्लोक म्हणतो, त्याचा सुद्धा आपल्या शरीराच्या मनावर, आपल्या मनावर खूप मोठा परिणाम होतो. तर आकाश तत्व, आता ह्याच्यामध्ये 65% जसं जल आहे, तसं अग्नी जो आहे तो आपल्या 4% पोटामध्ये आहे. अग्नी आपण नेहमी म्हणतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे, समान वायू जो आहे अग्नी तत्व आहे ते पोटामध्ये आहे. आणि वायू जे तत्व आहे, त्याच्यानंतर आकाश तत्व आहे ते 6% आहे. आणि पृथ्वी तत्व जे आहे ते 12% आहे. असं 100% ह्याचं एकंदरीत हे होतं, बेरीज होते. तर हे जे प्राणायामाचं जे शास्त्र आहे, याचा आपल्या संपूर्ण शरीरावर, पंचमहाभूतांवर कसा परिणाम होतो हे आपण बघितलं. आसनं केल्यामुळे पृथ्वी तत्वावर चांगला परिणाम होतो. त्याच्यानंतर प्राणायाम केल्यामुळे प्राणतत्वावर चांगला परिणाम होतो. त्याच्यानंतर मनोमय कोशावर परिणाम होतो. आणि ध्यान धारणा याच्यामुळे सुद्धा आपल्या मनोमय कोश आणि विज्ञानमय कोशावर आपला खूप चांगल्या पद्धतीने परिणाम होतो. तर आपण आता इथे 3 दिवस 4 दिवस आलो, प्राणायाम केला, ध्यान केलं, पण इथे सोडायचं नाही आहे. नाहीतर मग काय होणार आहे, परत तेवढंच राहणार. आपल्याला हे सतत करायचं आहे, रोज करायचं आहे. दिवसभरातला 1 तास तरी स्वतःसाठी घ्यायचा आहे. आता आपण सगळे बरेचसे लोक आज 50-60च्या आजूबाजूला आलेलो आहोत. तर स्वतःकडे लक्ष द्यायचं. या इथून जाताना काहीतरी घेऊन जायचं आणि रोज करायचं. हे महत्वाचं, रोज करायचं. कारण मी काही गोष्टी सकाळी तुम्हाला सांगतच असतो, किंवा सकाळी उठल्यानंतर भिंतीच्या बाजूला सर्वांगासन करा. सकाळी उठल्याच प्राणायाम करा. म्हणजे लेडीजला विशेषतः इतकी कामं असतात, इतक्या व्यग्र असतात, ते राहून जातं. आणि एकदा सकाळ सुटली की दिवस गेला. मग नंतर आपल्याला ते काही जमत नाही. कारण प्राणायाम सुद्धा असं ते 3-4 तास आपल्याला त्याच्यात ठेवायला लागतात. म्हणजे आता खाल्लं आणि केलं अजिबात नाही. 3 तास गेल्यानंतरच आपण प्राणायाम किंवा योगासन करतो. तर सकाळची ही वेळ फार महत्त्वाची आहे. सकाळी महत्त्वाची कामं करायची.
दिवसभरातली आपण करतो, जॉटिंग डाऊन करतो किंवा आपल्याला काय कामं करायची दिवसभरात, तर ते कुठल्या कुठल्या काय करायचं तर पहिले आपलं प्राणायाम, योगासनं, सूर्यनमस्कार ही उपासना आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये आकाशतत्व आहेच. तर मला वाटतं मी तुम्हाला थोडं योगाबद्दल काही माहिती दिली. धन्यवाद.